वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. श्रीमद्भगवद्गीता 18वा असणारा अध्याय आणि त्याचा असणारा आता उपसंहार म्हणजे शेवट. आणि अशा प्रकारे शेवट या ठिकाणी काय होत आहे, अर्जुन असणारा मोह जो आहे, हा मोह अर्जुनाला या ठिकाणी दुसऱ्या अध्यायामध्ये आपण पाहिलं. आलेला मोह या ठिकाणी संपूर्ण गीतेचे असणारे 18 अध्यायाचं काय तात्पर्य, तर नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, की त्यामध्ये असणारा प्रत्येक मनुष्यामध्ये असणारा जो मोह आहे, मी आणि माझं, आणि त्यामुळेच काय हे संपूर्ण जे दुःख आहे, दुःखालयम अशाश्वतम सांगितलं गीतेने. हे सगळं जे काय आहे, हा संसार जो आहे, हा काय आहे, हा दुःखाचा आलय म्हणजे स्थान राहण्याचं. ग्रंथालय म्हणजे ग्रंथ ठेवण्याचं स्थान, राहण्याचं स्थान. तसं हा संसार काय आहे, हा संसार दुःखालय म्हणजे दुःख राहण्याचं ठिकाण. या ठिकाणी फक्त दुःखच आहे. आणि कसं आहे, अशाश्वतम, शाश्वत स्वरूपाचं, कधी जाणू येत ना आपल्याला माहिती नाही. म्हणजे अशा प्रकारे असणारं दुःखाचं आलय, अशाश्वत जो हा संसार आहे, ह्या अशाश्वत दुःखाचा आलय असणारा संसारामधून काय केलं पाहिजे, आपली ही नौका जर पहिलं तीराला घेऊन जायचं असेल तर भगवंतांनी जो उपदेश केला 18 अध्यायाच्या माध्यमातून, म्हणून त्या ठिकाणी भगवंतांनी कृत, त्रेता, द्वापार आणि कल, 4 प्रकारचे आपण युग म्हणतो. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. आता जे आपण ज्याच्यामध्ये आहोत हे सगळं कलियुग. इथं काय असतं, कलहप्रिय, इथं फक्त भांडणच आहे, भांडणाच्या व्यतिरिक्त काही नाही. म्हणजे मोबाईल किंवा TV तुम्ही जर लावला की तुम्ही जर बातम्या ऑन केल्या तर तुम्हाला लक्षात येतं काय चाललंय. सगळीकडे फक्त कलहच चाललंय, कलहाच्या व्यतिरिक्त काही नाही. अलग सगळे मूढ मते म्हणून सांगितलं. सुभाषितकार म्हणतात, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता व्यसनेन च मूर्खाणां निद्रया कलहेन वा. की अशा प्रकारे जे मूर्ख आहेत ते आपला संपूर्ण वेळ कशामध्ये यापन करतात, तर हे जे मूर्ख लोक जे आहेत, जे अज्ञानी लोक आहेत, त्या आपला संपूर्ण वेळ कशामध्ये, व्यसनेनच मूर्खानां निद्रया आणि कलह. व्यसन, निद्रा आणि कलह, या 3 गोष्टी कोणाला अत्यंत प्रिय, जे मूर्ख आहेत, जे अज्ञानी आहेत. म्हणून बघा तुम्ही सारा विचार करा. तुमच्या आसपास पाहिल्यानंतर सुद्धा तुम्हाला लक्षात येतं कोण विद्वान आहे आणि कोण मूर्ख आहे. जो कलहप्रिय आहे, जो निद्राप्रिय आहे, जो व्यसनप्रिय आहे, हे सगळे कोण, हे सगळेच्या सगळे मूर्ख आहेत. आणि काव्यशास्त्र विनोदेन, काव्यशास्त्र त्यातील प्रासंगिक चांगले प्रसंग आपल्या जीवनामध्ये जे उतरवण्याचा प्रयत्न करतात, हे सगळे विद्वान. आणि जे व्यसन, कलह आणि निद्रा याच्यामध्ये राहणारे अविद्वान. म्हणजे आपल्याला काय केलं पाहिजे जीवनामध्ये, जर पहिली जी हे आहे पंक्ती, काव्यशास्त्र विनोदेन कालो गच्छति धीमता, आपलं जीवन कसं यापन झालं पाहिजे, तर यामध्येच शास्त्राचं अध्ययन, अध्यापन, श्रवण, मनन, निधिध्यासना, परमेश्वराचं पूजन, अशा प्रकारे एक चांगल्या प्रकारे. हा जो देह आहे अत्यंत दुर्लभ सांगितलं आचार्यांनी त्या ठिकाणी. कुठे विवेक चूडामणीमध्ये सुद्धा तेच सांगितलं, काय दुर्लभम त्रयमेवैतद् दैवानुग्रह हेतु. परमेश्वराची जर कृपा आपल्यावर प्राप्त झाली तरच हे आपल्याला प्राप्त होतं. मनुष्यत्व, हे जे मनुष्यत्व म्हणजे मनुष्य शरीर जे आहे, हे का, ज्यावेळेस परमेश्वराचे आपल्यावर कृपा प्रसाद निर्माण होईल त्याच वेळेस हे मनुष्य शरीर आपल्याला निर्माण होत आहे. मनुष्यत्व, मुमुक्षुत्व म्हणजे परमेश्वर जाणण्याची इच्छा जी आता आपल्या सर्वांमध्ये आहे. त्या अनुषंगाने आपण आता सगळं गीतेचं अध्ययन करत आहोत. हे परमेश्वर जाणण्याची इच्छा. आणि महापुरुष संशय म्हणजे सत्संग, सद्गुरूंचा असणारा उपदेश, हा जो आहे हा कोणाला प्राप्त होतो, की ज्याच्यावर परमेश्वराची कृपा होते त्यालाच या संपूर्ण गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला या सगळ्या गोष्टी जर प्राप्त झालेल्या असेल तर मग आपण आपला काल कशामध्ये व्यतीत केला पाहिजे, काव्यशास्त्र विनोदेन, संपूर्ण शास्त्राचं अध्ययन. अनेक काव्य आहेत, महाभारत आहे, रामायण आहे, आदी सगळी काव्य आहेत, यांचं पठन केलं पाहिजे. अनेक सुंदर सुभाषितं आहेत. आता हे सुभाषितच आहे काव्यशास्त्र विनोदेन. त्यातनं काय जीवनाचा क्रम कसा असावा, सुभाषितकार आपल्याला काय सांगतात, सुभाषित जीवनाचा असणारा क्रम आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतात. कशा प्रकारे जीवन आपण यापन करावं हे सगळं सुभाषितकार सांगण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे अशा प्रकारे जो जीवन आपलं
त्या ठिकाणी व्यतीत करतो, निश्चितपणे तो काय साधन मार्गावर तत्पर होऊन पुढे 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 आपली साधना करत राहतो. आणि त्या अनुषंगाने भगवंताने द्वापार युगांते आता भगवंताला माहिती आहे काय आता मी जाणार आहे. आणि मी गेल्यानंतर काय होणार आहे, नुसतं जाणार आहे का, तर मी गेल्यानंतर या ठिकाणी कली अवतीर्ण होणार आहे. मग काय कली आल्यानंतर काय फक्त कलहच येते, कलहाच्या व्यतिरिक्त अन्य या ठिकाणी काही नाही. आणि म्हणून अशा कलियुगामध्ये सुद्धा जे भगवंताचे भक्त आहे, जे साधक आहेत, त्यांच्यावर कृपा करण्याच्या अनुषंगाने सगळं आता काय या सगळ्या कलहामध्ये त्यांना हे सगळ्या शास्त्राचा अध्ययन होईल नाही होईल मला माहिती नाही. कारण का आयु मर्यादा सुद्धा आपली आता घटली. पण जीवेत शरदशतम सांगितलं, कुर्वन्नेवे हे कर्मानी जिजीवेच्छतकं समाहा सांगितलं शास्त्राने. चांगली कर्म करत करत 100 वर्ष आपण जगावं. परंतु आपण 100 वर्ष आता जगणं आपल्याला शक्य आहे का, अतिशय अशक्य उपयोग. पाहतो आपण आता लोक इतकी अल्पायू व्हायला लागली, 50, 40, 30 कधीही अटॅक येतोय. म्हणजे अत्यंत काय झालं, आता आयुष्य सुद्धा आता अल्प झालं, म्हणजे कमी आयुष्य झालं. मग अशा कमी आयुष्यामध्ये काय केलं, संपूर्ण शास्त्राचं सार आपल्याला काय शास्त्राने सांगितलं हे जर जाणून घ्यायचं असेल, म्हणून भगवंतांनी काय केलं, ते जाणण्यासाठी संपूर्ण शास्त्राचं सार या ठिकाणी गीतेच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. एवढंच बस. जीवनाची ही जी नौका आहे ही पैल तऱ्याला जर लावायची असेल तर बस बाकी काही करू नका जीवनामध्ये. फक्त भगवद्गीता किंचित धीता गीता सुगीता कर्तव्या किमन्यायी शास्त्र विस्तरही हे सांगितलं. गीता सुगीता कर्तव्य सांगितलं. आपल्या जीवनामध्ये बाकी काही नाही करता आलं ना तर फक्त गीता सुगीता, सुसु म्हणजे सुष्ठू गीता, म्हणजे आपल्या जीवनामध्ये ती अवतरली पाहिजे, आपल्या जीवनाचा त्याचा संबंध आला पाहिजे. ती काही तत्व सांगितलेले आहेत भगवंतांनी त्या ठिकाणी, ती सगळे आपण आपल्या जीवनामध्ये बसवण्याचा प्रयत्नशील राहिला पाहिजे. तर साधक किंवा अन्य शास्त्र विस्तर हे संपूर्ण फक्त एक गीता जरी तुम्ही जीवनामध्ये यथार्थ तिचं अध्ययन आपल्या जीवनामध्ये बसवण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला अन्य शास्त्र विस्तर ही काही बाकी काही करण्याची गरज नाही. जेवढी महत्ता या गीतेची या ठिकाणी भगवंतांनी सांगितलं. म्हणजे अशा प्रकारे गीता गंगोदकं पीत्वा सांगितलं. पुनर्जन्म न विद्यते सकृद्गीतां बसी स्नानं संसारमननाशनम. गीता गंगोदकं पीत्वा सांगितलं. गीता आणि गंगेवर जल पान केल्यानंतर पुनर्जन्म न विद्यते, त्याला पुन्हा या जन्म आणि मरणाच्या फेऱ्यामध्ये तो येत नाही. अशा प्रकारे ही गीतेची असणारी महत्ता, गेयम गीता नाम सहस्रम, सगळी गीतेची महत्ता आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे अत्यंत कमीत कमी वेळात कमीत कमी श्लोकामध्ये जेवढे मार्ग आहेत, ज्ञान मार्ग, भक्ती मार्ग, ध्यान मार्ग, हे सगळेच्या सगळे जे आहे हे सगळेच्या सगळे मार्ग म्हणजेच काय, हे सगळे योग आहेत. योग म्हणजे काय, जोडण्याचं काम करतात ते. कोणाला, परमेश्वराशी आपल्याला जीवभावाला शिवभावाशी जोडण्याचं काम जो आहे तो योग आहे. म्हणजे अशा प्रकारे जोडण्याचं काम जे आहे हे योग करतात. म्हणजे या ठिकाणी सगळे योग सांगितलं. त्या त्या अनुषंगाने तो कोणत्या प्रकृतीचा आहे, प्रकृतीची प्रत्येकाची असणारी प्रकृती भिन्न भिन्न आहे. कोणी ज्ञानी आहे, बुद्धिमान आहे, कोणी शारीरिक कष्ट करणारा आहे, कोणी ध्यान करणारा आहे. त्याच्यासाठी सगळ्यांसाठी त्यांना ते योग भगवंताने सांगून ठेवले. परंतु हे सगळे योग काय आहेत, भगवंताशी जोडणारे आहेत. त्या मार्गाने गेल्यानंतर त्या ते आहे पद्धती ज्या आहे. जो योगाचा अभ्यास करेल त्याला अष्टांग योग पद्धती सांगितली, यम नियम आसनादी. जो ज्ञानाचा अभ्यास करेल त्यासाठी काय सांगितलं, त्याच्यासाठी श्रवण मनन निध्यासना सांगितली. जो भक्ती मार्ग लागेल त्याच्यासाठी नवविधा भक्ती सांगितली. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक मार्गाने शेवटी काय, सगळ्याच आत्मनिवेदनम, पूर्ण शरणागती. आता जे सांगितलं या श्लोकामध्ये सगळ्या गीतेचं असणारं सार सांगितलं. सर्वधर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुच. की तुम्ही काय अनन्य भावाने तुम्हाला शरण आहे, तू काही बाकी काळजी करू नकोस. म्हणजेच काय, सगळे जे योग आहे परमेश्वरापर्यंत घेऊन जाणारे आहेत. आणि म्हणून अशा प्रकारे त्या सर्व योगांना
एकत्रित करण्याचं काम गीतेने केलं, म्हणून गीतेची ही महत्ता. गेयम गीता नाम सहस्रम. आचार्य पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी भजगोविंदम मध्ये सांगतात की जीवनामध्ये काय केलं, गेयम गीता नाम सहस्रम म्हणतात. तर गायचं असेल, म्हणायचं असेल मुखाने, तर काय केलं, विष्णू सहस्रनाम गीता आधी काय ग्रंथाचं त्याचं काय आता फल आहे आपण पाहिलं. फक्त श्रवण केल्याने सुद्धा भगवंत म्हणतात तुला काय करणार आहे, तो माझा असणार आहे, ते परमधाम आहे, त्या परमधामाला मी घेऊन येणार आहे. वक्ता श्रोता सगळ्यांचं फळ मागच्या पाठवून आपण पाहिलं काय काय फळ प्राप्त होणार आहे त्यांना. ते सगळ्यांना भगवंत स्वस्वरूपाचे असणार जे स्थान आहे ते सगळ्यांना प्राप्त करून देणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे असणारी ही भगवद्गीता अर्जुनाला त्या ठिकाणी निमित्त करून त्या ठिकाणी काय केलं, संजयाने आरंभ केला. म्हणून या ठिकाणी धृतराष्ट्र पहिल्यांदा सुरुवातच केली, धृतराष्ट्र उवाच, आणि संजयाने मग सुरुवात केली. काय, संजय उवाच दृष्ट्वा तु पांडवानिकम वगैरे करत 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 हा संपूर्ण गीता असणारा भगवंत आणि अर्जुन यांचा असणारा संवादाच्या अनुषंगाने प्रश्न उत्तरात्मक. प्रश्न केल्यानंतर उत्तर दिल्यानंतर माणसाला काय होतं, थोडं जिज्ञासा निर्माण होतं. काय प्रश्न आहे, काय प्रश्न आहे, मग काय उत्तर देतात, काय उत्तर देत आहेत. अशा प्रकारे प्रश्नोत्तरात्मक असणारा हा ग्रंथसंग्रह या ठिकाणी काय केलं, भगवान वेदव्यासांनी त्या 700 श्लोकामध्ये या ठिकाणी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आणि मग अशा असणाऱ्या या 700 श्लोकांचा असणारा तात्पर्य निर्णय काय हा शेवटी 18व्या अध्यायातील 73व्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितला आणि पूर्ण केला. आणि म्हणतात नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. या सगळ्याचा तात्पर्य निर्णय हा की सगळं शास्त्राचं पठन केल्यानंतर आमच्या मनामध्ये असणारा जो मोह आहे, मी आणि माझं, हा जो मोह आहे, हा मोह निश्चितपणे नष्ट होणार आहे. आणि आत्मविषयक स्वस्वरूपाचं ज्ञान, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा, आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्याच्यामध्ये आहे अशा असणारी स्मृती, ती काय होणार आहे, ती स्मृती लब्ध्वा प्राप्त होणार आहे. कशाने, या गीताशास्त्राचं हे परम प्रयोजन आहे. काय प्रयोजन, गीताशास्त्र शिकल्यानंतर आता तुम्हाला तो कोणी विचारलं की आता तुम्ही 2, 2.5, 3 वर्ष गीताशास्त्र या ठिकाणी पठन करतात, काय प्रयोजन, तर हेच प्रयोजन, एवढ्याच श्लोक सांगायचं. काय, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा, बस पुढं काही जायची पण गरज नाही. एवढ्याच गीताशास्त्राचं प्रयोजन सांगितलं. मोहाचा नाश आणि स्वस्वरूपाच्या असणारी स्मृती, ते स्मृतीचं असणारं ज्ञान, मी कोण याचं ज्ञान जे आहे गीताशास्त्र या ठिकाणी केलं. आणि मग अशा प्रकारे या द्वापार युगामध्ये कलियुगामध्ये येणाऱ्या साधकांसाठी अत्यंत कमीत कमी श्लोकामध्ये सूत्रात्मक हे सूत्र आहेत. प्रत्येक श्लोक म्हणजे काय, हे सूत्र आहे. वास्तविक पाहता सूत्र म्हणजे अत्यंत कमीत कमी शब्दांमध्ये, अक्षरांमध्ये आपण काय करतो, जास्तीत जास्त त्या ठिकाणी अर्थ काय करतो, ठेवण्याचा प्रयत्न त्या शब्दांमध्ये ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहतो. त्याला आपण काय म्हणतो, सूत्र. तसं हे काय, ही सगळी सूत्र आहेत. गीता म्हणजे काय, तर जीवनाची ही असणारी ही सूत्र आहे. एक 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 सूत्र कशा प्रकारे जीवन जगायचं. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्न अवबोधस्य योगो भवति दुःखः. दुःखाला पार करायचं असेल तर काय केलं पाहिजे, जीवन हे युक्त करून, हे सूत्र आहे. अवयम सत्वहम शुद्धी हे सूत्र आहे. अमानित्व अदंबित्व हे सूत्र आहे. प्रजहाती यदा कामन हे सूत्र आहे. हे सगळी जी सूत्र आहेत ती एक 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 सूत्र काय केलं पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे. त्या सूत्राचा अभ्यास करून ते सूत्र आपल्या जीवनामध्ये आपल्याला बसवायचं. आणि मग अशा प्रकारे ते सूत्र आपण आपल्या जीवनामध्ये बसवल्यानंतर काय होणार, नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा. शेवट पुन्हा त्या ठिकाणी येईल. आणि मग अशा प्रकारे त्वत्प्रसादात्मयाच्युत, भगवंताचा प्रसाद आहे. स्थितोस्मी गतसंदेह करिष्ये वचनं तव. म्हणजे अशा प्रकारे आता भगवंताला काय केलं, शब्द दिला, करिष्ये वचनं तव. तुम्ही जे काही सांगितलेलं आहे तर त्या ठिकाणी अर्जुनाने जरी शब्द दिलेला असला ते आता आपल्याला सुद्धा हे काय जे आम्ही 700 श्लोक शिकलेलो आहोत, करिष्ये वचनं तव. भगवंता तुम्ही जे काही म्हणलेलं आहात ते सर्वच्या सर्व तुमच्या म्हणण्याप्रमाणे आता हे साधकाने भगवंताला या ठिकाणी हे वचन दिलेले, करिष्ये वचनं तव. तुम्ही जे जे काही या ठिकाणी सांगितलेलं आहे
तेच मी माझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करेल, त्याचप्रमाणे माझं जीवन जगण्याचा मी प्रयत्न करील. करिष्ये वचनम तव. तुम्ही हे सगळं वचन तुम्ही जे काय सांगितले 700 श्लोक, त्या माध्यमातून जी काय साधना सांगितली, ही सगळी साधना मी यथार्थपणे माझ्या जीवनामध्ये उतरवण्याचा प्रयत्न करून त्या अनुषंगाने ते जे साध्य आहे, परमेश्वराचे जे परमधाम यद्गत्वान निवर्तन्ते चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, सच्चिदानंद स्वरूप असणारे ते शिवतत्व जे आहे, ते शिवतत्व मी माझ्या जीवनामध्ये प्राप्त केल्याशिवाय राहणार नाही. हे आहे गीतेचा रहस्य. आणि म्हणजे अशा प्रकारे ज्या संजयाने या गीतेचा आरंभ केला, त्या संजयाच्या अनुषंगाने या ठिकाणी शेवट सुद्धा काय केलं, संजय उवाच असं सांगून शपरी समाप्त शास्त्रार्थः अथ इदानीं कथा संबंध प्रश्नार्थम संजय उवाच. शेवटाला आता 74वा असणारा शेवटचा पुन्हा संजयाने आरंभ केला. आणि मग आता शेवट कोण करायला पाहिजे, संजयानेच. आणि म्हणून या ठिकाणी संजय उवाच हा पुन्हा शेवट घेतला. काय म्हणतात, शास्त्रार्थ सर्वतः समाप्त झाला. आता या ठिकाणी जे काही सांगायचं होतं भगवंताला ते सर्व या ठिकाणी आता काय झालं, समाप्त झालं. आणि आता यापुढे कथेचा संबंध आता या ठिकाणी काय जो आहे तो प्रदर्शित करण्यासाठी संजय म्हणाला कथेचा असणारा संबंध आहे. त्या ठिकाणी तो संबंध काय तो या ठिकाणी पुन्हा, कारण संजयाने त्या ठिकाणी आरंभ केला, व्यासाने दिव्य दृष्टी त्याला दिली की तुला हे जे काय आहे हे सगळं काय दिव्य दृष्टीचा तिथे जे काय चाललेलं आहे, जो काय संवाद आहे ते सगळं तू काय करू शकशील, तिथं तुला पाहू शकशील. धृतराष्ट्र म्हणतो मी आयुष्यभर आंधळा होतो आणि आता मी माझ्या वंशाचा काय नाश पाहू शकत नाही, परंतु ऐकण्याची इच्छा आहे. म्हणून त्या ठिकाणी भगवान वेदव्यासाने संजयाला असणार ती दिव्य दृष्टी की ज्याने त्या ठिकाणी बसून संजय त्या युद्धभूमीमध्ये काय काय चाललेलं आहे सगळं त्या ठिकाणी धृतराष्ट्राला सांगण्याचा प्रयत्नशील राहिले. आणि अशा प्रकारे असणारे हे संजय शेवट त्या ठिकाणी म्हणतात 74व्या श्लोकाच्या माध्यमातून काय झालं हे सगळं सांगितल्यानंतर संजय उवाच, म्हणजे आरंभ आणि शेवट पुन्हा संजयावर त्यांनी त्या ठिकाणी आणला. संजय उवाच काय म्हणतोय, इत्यहं वासुदेवस्य पार्थस्य च महात्मनः संवादमिमम श्रौषम अद्भुतम महर्षणम. की अशा प्रकारे म्हणतात, काय प्रकारे म्हणतात, याप्रमाणे इत्यहम इति अहम, याप्रमाणे काय, अहम म्हणजे मी, काय वासुदेवस्य म्हणजे वासुदेवाच्या, आणि महात्मनः पार्थस्य, पार्थाला महात्म्याची उपमा दिली. आता अलग लक्षात आतापर्यंत नव्हती, या ठिकाणी उपमा दिली. महात्मनः महात्मा अर्जुन, का आता जो गीता शिकतो तुला पुण्यात्मा शब्द दिला. महात्मा पुण्यात्मा गीतेचा शब्द आहे अत्यंत प्रिय, पुण्यात्मा. अलग ज्याने याचं संपूर्ण अध्ययन केलं तो काय झाला, अत्यंत पवित्र झाला. पवित्राणाम पवित्रम यो मंगलानांच मंगलम. ज्या आत्म्याने या ठिकाणी या जीवात्म्याने ज्या ठिकाणी या गीतेचं श्रवण केलं तो काय झाला, आता आत्मा जीवात्मा नाही राहिला, मग तो काय पुण्यात्मा झाला, महात्मा झाला त्या ठिकाणी. म्हणजे इथं या ठिकाणीच फक्त काय केलं, शेवट महात्मनः हा शब्द या ठिकाणी, त्या महात्मा कोण, अर्जुन त्या ठिकाणी महात्मा झाला. महात्मनः पार्थस्य म्हणजे असणारा अशा प्रकारे महात्मा अर्जुनाच्या काय संवाद कसा, इदम अद्भुतम रोमहर्षणम, हा जो असणारा का अत्यंत आश्चर्यकारक आणि काय अंगावर रोमांच उभार करणारा संवाद जो आहे. या ठिकाणी कोणी संजय म्हणतो मी काय केलं, हा संपूर्ण संवाद अशौश्रम, हा संपूर्ण संवाद जो आहे कोणाचा, महात्मा अर्जुन आणि भगवान श्रीकृष्णांचा असणारा संपूर्ण संवाद. या ठिकाणी काय जो संवाद कसा आहे तो ऐकताना माझ्या संपूर्ण अंगावर, कारण का सगळं त्याच्यामध्ये दाखवलं, विश्वरूप दर्शन दाखवलं, कालोस्मी लोकवदा वगैरे सगळं काय आहे या सगळं त्या संवादामध्ये आलं. मग त्यामुळे तो ऐकताना किंवा त्या ठिकाणी संजयाला दिव्य दृष्टी सुद्धा होती, पाहताना काय संपूर्ण शरीर होतं रोमांचित झालेलं. आणि म्हणून संजय म्हणतो या ठिकाणी काय झालं, हे संपूर्ण अंगावर रोमांच उभं करणार विश्वरूप दर्शन आहे. त्या ठिकाणी साधं दर्शन नाही, हे पाहिल्यानंतर अत्यंत अंगावर रोमांच उभं करणारा हा संपूर्ण संवाद या ठिकाणी मी ऐकला. आचार्य काय म्हणता, इत्यहमिति इति एवं अहम वासुदेवस्य पार्थस्य महात्मनः संवाद इमं यथोक्तम अश्रौषम श्रुतवान अस्मि. अद्भुतम अत्यंत विस्मयकारम रोमहर्षणम रोमांचकारम. आणि अशा प्रकारे काय वासुदेव आणि महात्मा अर्जुन या दोघांचा वर सांगितलेला काय वर सांगितलेल्या प्रकारचा, हे वर सांगितलं म्हणजे सगळे श्लोक 73व्या श्लोकापर्यंत
जे काही श्लोक आलेले आहे ते सर्वच्या सर्व श्लोक सांगितलेल्या प्रकाराचा अद्भुत म्हणजे अत्यंत विस्मयकारक व रोमहर्षण म्हणजे अंगावर रोमांच उभा करणारा संवाद कसा आहे हा अत्यंत अंगावर रोमांच उभा करणारा संवाद काय मी म्हणजे कुणी तर त्या ठिकाणी संजयाने हा संपूर्ण संवाद त्या ठिकाणी ऐकला आणि त्यानंतर काय झालं तम चैमम त्या या संवादाला काय म्हणतोय त्या ठिकाणी पुन्हा संजय व्यास प्रसादाच्छ्रुतवान एतद्गुह्यमहं परम योगम योगेश्वरात् कृष्णात् साक्षात्कृत स्वयं त्या अशा प्रकारे काय अहम गुह्यम परमम मी काय केलं हे अहम म्हणजे मी काय केलं एतम परम गुह्यम योगम हा अत्यंत कसा आहे अत्यंत गुह्य योग आहे मला म्हणून राजविद्या तिथं आला आपल्याला 9व्या अध्यायामध्ये आपण पाहिलं कोणती विद्या आहे राजविद्या राजगुह्य राजविद्यामध्ये अत्यंत प्रकाशित त्याच्यापेक्षा प्रकाशित दुसरी कोणतीही विद्या नाही म्हणून याला म्हणतात गीतेमध्ये काय पुन्हा अध्यात्मविद्या विद्यानाम सगळ्या विद्या ज्या आहेत त्या सगळ्या विद्यांमध्ये असणारी अत्यंत अध्यात्मविद्या जी आहे कशी राजविद्या सगळ्या विद्यांमध्ये असणारी प्रकाशित हिचा एकदा प्रकाश पडल्यानंतर जसं संपूर्ण राजदरबारामध्ये सगळे राजे येऊन बसलेले असतात परंतु जो मुख्य राजा आल्यानंतर जसं सगळे जरी राजे असले तरी काय होतं त्यांचा असणारा प्रकाश त्यांचा असणारं त्या ठिकाणी मुख्य राजा आल्यानंतर काय होतं त्यांची असणारी ती तेजस्वता ज्याप्रमाणे किमीहून मुख्य राजा जो आल्यानंतर तो अत्यंत प्रकाशमान होतो त्या सिंहासनावर बसल्यानंतर त्याचप्रमाणे इतर सर्व जरी विद्या असल्या तर ही राजविद्या जी आहे त्या राजविद्येच्या पुढे या सगळ्या काय झाला होतात अप्रकाशित होऊन जातात म्हणजे ही अत्यंत श्रेष्ठ दर्जाची विद्या आणि कशी अत्यंत गुह्य सुद्धा आहे कितीही सांगितलं तरी ती लक्षामध्ये सहजासहजी येणारी नाही आपल्याला वाटतं की सांगितलं मला लगेच लक्षात येईल तर तशी पण नाही आहे अत्यंत कशी अत्यंत गुह्य स्वरूपाची राजविद्या आहे आणि राजविद्या कशी अत्यंत गुह्य स्वरूपाची ही वेदविद्या आहे आणि म्हणजे अशा प्रकारे ही असणारी कोणती ही विद्या कशी आश्चर्यवत पश्यति कश्चिदेन सांगितलं म्हणून की आश्चर्यानेच पाहण्यासारखे अलग लक्षात घ्या असं आहे जो जीवाला आम्ही जीवभाव म्हणतो तो वास्तविक जीव कोण आहे तो शिवभावामध्ये आहे म्हणजे काय आहे सगळं आश्चर्यवानच आहे म्हणून आश्चर्यवत पश्य कश्चिदेनम आश्चर्यवत वदती तथैव चान्य हा दुसरा त्याप्रमाणेच सांगतो आश्चर्य सगळंच आश्चर्य आहे याच्यामध्ये आश्चर्यवच्चैनमन्य शृणोति आणि दुसरा ऐकणार सुद्धा पुन्हा आश्चर्याने अरे काय काय श्रुत्वाप्येनं वेदन चैव कश्चित आणि अशा प्रकारे ऐकून सुद्धा या अनेकांमध्ये एखादाच या विद्येला जाणण्याचा प्रयत्न करतो किंवा ही विद्या जाणतो म्हणून ही कशी ही राजगुह्य आहे राजविद्या राजगुह्य अशी स्वरूपाची असणारी ही विद्या ही काय झाली व्यासप्रसादात ही असणारी विद्या कोणाच्या भगवान व्यासांच्या कृपेने भगवान वेदव्यासाने त्या ठिकाणी संजयाला दिव्य दृष्टी दिली आणि म्हणून भगवान वेदव्यासांच्या कृपेने सांगत असलेल्या योगेश्वर कृष्णाच्या तोंडून कोणी भगवान योगेश्वर कृष्णाने काय केलं की राजविद्या या ठिकाणी सांगितली स्वतः आपल्या कानाने ऐकल्याने अशा प्रकारे संजयाने काय केले त्या ठिकाणी जो उपदेश भगवान श्रीकृष्णांनी कोणाला केला होता त्या ठिकाणी अर्जुनाला केलेला हा उपदेश काय झालं संजय म्हणतो मी माझ्या कानाने अत्यंत असणारा हा परमगुह्य उपदेश या ठिकाणी मी ऐकलेला आहे व्यास इति व्यास प्रसादात् ततः दिव्य चक्षुर्लाभात् श्रुतवानिमं संवादं गुह्यतमं परम योगं योगा तत्त्वं ग्रंथोपयोगः संवादम इमं योगम एव वा योगाय योगेश्वरात् कृष्णात् साक्षात् कथयतः स्वयं न परंपरया या अशा प्रकारे म्हणतात का व्यासांच्या प्रसादाने म्हणजेच त्यांच्यापासून दिव्यदृष्टीचा लाभ झाल्यामुळे त्या ठिकाणी दिव्यदृष्टी प्राप्त केली दिव्यदृष्टी त्या ठिकाणी संजय आले कोणी दिली भगवान वेदव्यासांनी की ते सगळं जे काय आहे पाहण्याचं आता सगळे दिव्यदृष्टी पाहिजे असेल तर आता हे सगळं सॅटेलाईट हे सगळं आता आपल्याला सोडायला लागते पण त्यावेळेस बघा फक्त आशीर्वादाने त्या ठिकाणी काय चाललंय हे इथे बसून हा बघत होता हस्तिनापुरामध्ये चाललं कुरुक्षेत्र इथं हरियाणामध्ये हे हस्तिनापूर दिल्लीमध्ये तिथनं बसून काय त्या कुरुक्षेत्रामध्ये जे जे चाललेलं आहे ते सगळा संवाद तिथं काय जे चाललंय सगळं पाहत होता काही सॅटेलाईट नाही काही नाही फक्त व्यासांच्या असणारी कृपेने
हे सगळं तो पाहण्याचा प्रयत्न करत होता. आणि म्हणजे अशा प्रकारे व्यासांच्या प्रसादाने आणि त्यांच्यापासून दिव्यदृष्टीचा लाभ झाल्यामुळे या गाणी ऐकत सुद्धा होता. गुह्य संवाद जो आहे, या गुह्य संवादाला काय म्हणतोय, या गुह्य संवादाला ज्याला आपण योग असे म्हटले आहे. आज गुह्य संवाद म्हणजे काय, हा योग आहे. योग म्हणजे जोडण्याची प्रक्रिया, परमेश्वराला जोडण्याचं ही प्रक्रिया आहे, म्हणून हा योग असे म्हटले आहे. किंवा चित्तवृत्ती निरोधाचे अंगत्व असल्यामुळे याला संवाद म्हटले आहे. चित्तवृत्ती निरोधाचं यामध्ये काय अंगत्व असल्यामुळे याला संवाद असे सुद्धा, संवादाला योग असले म्हटले आहे. योगाचा ईश्वर जो कृष्ण, योगेश्वर म्हणजे योगाचा असणारा ईश्वर भगवान श्रीकृष्ण. बघा त्या गीता प्रेसच्या एका याच्यामध्ये सुंदर कृष्णाचं ध्यान अवस्थेमध्ये चित्र आहे. म्हणून तो का, तो योगेश्वर, भगवान योगेश्वर म्हणजे भगवान संपूर्ण योगांचा असणारा तो ईश्वर, योगांचा ईश्वर जो कृष्ण, तो स्वतः आपल्या परमेश्वरासंबंधी स्वरूपाने सांगत असताना तो भगवान श्रीकृष्णच काय सांगतो, आपला परमेश्वराशी संबंधी स्वरूपाने सांगत असताना मी प्रत्यक्ष आपल्या कानाने तो संवाद रूप योग ऐकला. आणि अशा प्रकारचा हा परमेश्वर संबंधी योग स्वतः भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी सांगत असताना हा संपूर्ण मी काय केला, मी माझ्या जीवनामध्ये हा योग भगवंताच्या मुखातून ऐकण्याचा योग पुन्हा मला जीवनामध्ये प्राप्त झाला. अशा प्रकारे 75व्या श्लोकापर्यंत सांगून 76व्या श्लोकामध्ये पुन्हा राजन संस्कृत्य संवादमद्भुतम केशवार्जुन योग पुण्यम ऋषांच्या मुकुर्मुह, त्याचं विशेष व्याख्यान पुन्हा आता उद्याच्या पाठामध्ये करणार आहोत. ओम तत्